नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक करिता जाहीर प्रारूप प्रभाग रचनेच्या प्राप्त 2500 सूचना हरकतींवर आज वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सुनावणी पार पडली। ही सुनावणी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे देखील उपस्थित होते। भाजप शिवसेनेसह विविध पक्षांच्या सदस्यांनी तसेच नागरिकांनी यावेळी प्रारूप प्रभाग रचनेवर आपल्या सूचना आणि हरकती नोंदवल्या। या सुनावणी दरम्यान विरोधी पक्ष आणि भाजपमध्ये प्रारूप प्रभाग रचनेविरोधात नाराजीचे सूर पाहायला मिळाले, तर शिंदे सेनेच्या गटात मात्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। खरं तर सूचना हरकती ह्या सर्वात जास्त प्राप्त झाल्या। त्याचं कारण आहे की ह्या वेळेस 2011च्या सेन्सेक्स प्रमाणे या ठिकाणी ह्या निवडणुका होणार आहे आणि त्या होत असताना त्याच्यामध्ये 14 गाव हा ॲडिशनल जो टच आहे तो नैसर्गिकरित्या कुठेही भौगोलिकदृष्ट्या संलग्न नसल्यामुळे हे प्रश्न निर्माण झालेले आहेत। आपण प्रभाग क्रमांक 6 आता जो म्हणतोय तो जुना प्रभाग क्रमांक 18, 19, 26 आणि पावणे गावाचे तुकडे केले आहेत, वस्तीचे तुकडे केलेले आहेत। त्यानंतर आडोली भोतोलीसारखा हा 100% ट्रायबल असलेला एरिया हा त्या ठिकाणी काढलेला आहे, वगळलेला आहे। तर एक तर या ठिकाणी हे विभाजन करताना मोठ्या प्रमाणामध्ये रिझर्वेशनमध्ये त्याचा परिणाम होणार आहे आणि वस्त्या तोडल्यामुळे लोकांना जो प्रशासकीयदृष्ट्या जो त्रास सहन करावा लागणार आहे तो अधिक होणार आहे। त्यामुळे माझी मागणी निश्चितपणे अशी आहे की 14 गावं याला जर जोडायचीच असतील तर 14 गावाचा स्वतंत्रपणे एक प्रभाग करावा, परंतु 2011ची जनगणना जर आपण आज धरली तर त्या ठिकाणी ती लोकसंख्या बसत नाही, परंतु आज जर 2021ची जनगणना असती तर कदाचित ती त्या ठिकाणी बसलं असतं। त्यामुळे हा जो विचार आहे हा निश्चितपणे निवडणूक आयोगाने करावा आणि लोकांना हे वाढतं शहर आहे, ह्या शहराला म्हणजे आपण पाहतो की 2 लाखापासून सुरू झालेलं हे 16 लाखावर गेलेलं हे शहर आहे आणि 16 लाखावर जर 10 लाखाच्या जनगणनेवर आपण विभागणा करा असाल तर जिथे लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा अधिक मतदारसंख्या आता त्या प्रभागामध्ये आहे, तर ते कुठं फ्री अँड फेअर अशा प्रकारचं इलेक्शन होणार नाही। तर ज्या सूचना लोकांनी केल्या त्या सूचना निवडणूक आयोगाने ग्राह्य धराव्यात आणि लोकांना होणारा त्रास वाचवावा। आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप घेतला गेला। तुर्भे जे गाव आहे, प्रॉपर गाव, त्या प्रभागामधील तुर्भ्याचा 2 ते 3% भाग हा प्रभाग क्रमांक 19 म्हणजे सानपाडा इथे त्यांनी वर्ग केलेला आहे। आणि मग ते तसं केल्यामुळे एकतर नियम निकष डावलून ह्या लोकांनी हे काम केलेलं आहे। नॅशनल हायवे, रेल्वे स्टेशन हे पार करून वृद्ध लोकांनी तिकडे मतदानाला जायचं का, काही आजारी लोकांनी तर मतदानाला जायचं का, म्हणून लोकांमध्ये एक उद्रेक निर्माण झाला। 540 लोकांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। तुर्भ्याच्या त्या फक्त 1-2% भागामधील लोकांनी घेतलेलं आहे। म्हणजे आमची यादी नंबर 92च्या लोकांनी 540, जिथे 1036 वोटर आहेत त्यातनं 540 लोकांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। याच्यावरून समजतंय की तिथले लोक किती नाराज आहेत। मी त्यांना आता निदर्शनामध्ये आणलं की काही तुम्ही जो भाग कट केलेला आहे 19 मध्ये सोडताना बिल्डिंगचा अर्धा भाग 19 मध्ये आणि एका बिल्डिंगचा अर्धा भाग तुर्भ्यामध्ये, अशा प्रकारची त्या लोकांनी रचना केलेली आहे। आणि खरंच मी त्यांना आता सुनावलं की आम्ही गेली 10 पिढ्या या तुर्भ्यामध्ये राहतो, त्या जागेमध्ये राहतो, त्या जागेतून आम्हाला सानपाड्यामध्ये तुम्ही जायला सांगता, नियम निकष तोडून एक कमर्शियल भाग आहे मागचा मॅप तो देखील त्यांनी तिकडे नेलाय। त्यांना कमर्शियल भागामध्ये खूप इंटरेस्ट आहे। भ्रष्टाचारी लोक असल्यामुळे तिथे रिडेव्हलपमेंट आहे आणि तिथे त्यांना मतदार नाही, तिथे मतदार कोणी नाही, तिथे छोटे छोटे उद्योग आहे, तिथला भाग त्यांना घ्यायचा आहे, म्हणजे त्यांना भ्रष्टाचार करायचा आहे। आणि हे ज्यांनी केले कृत्य त्याला हे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आमच्या लोकांनी, या सगळ्या लोकांनी आता एक तिथे निर्णय घेतलेला आहे की जर हा पुन्हा एकदा 15 मध्ये त्यांनी आम्हाला नाही समाविष्ट केले तर आम्ही वोटिंगवर बहिष्कार टाकू। 1036 लोकांचाच भाग नेमका सानपाड्यामध्ये टाकण्याचं षडयंत्र का, त्यांचा जाब त्यांना मी विचारला, पण त्यांनी असं सांगितलं मला की आम्ही फक्त तुमची नोंद घ्यायला आलोय, तुम्हाला आम्ही उत्तर देणार नाही, तुम्हाला उत्तर नंतर लेखी येईल। तर अशा प्रकारचं हे कारस्थान सगळ्या नवीन केलेलं आहे। आणि म्हणूनच दुसरं एक की 4चा प्रभाग आहे, 4चा प्रभाग असताना आमचा प्रभाग 5चा केलेला आहे, म्हणजे 5 नगरसेवक जिथे विद्यमान आहेत मागचे
तिथे 4 करायचे, म्हणजे एका नगरसेवकाला डावलण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. असं का? काही ठिकाणी 3 केलेत, 3चा प्रभाग आणि 4 नगरसेवक तिथे समाविष्ट केलेत. म्हणजे त्यांनी त्यांच्या पद्धतीनेच काहीतरी केलंय की त्यांना कसं सोयीस्कर आहे अशा पद्धतीचं हे त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणामध्ये ऑब्जेक्शन नंबर 2चं ऑब्जेक्शन तुर्ब्याचं आहे, कारण तुर्ब्याचे लोकच त्या वैफल्यग्रस्त झालेले आहेत यांच्या टोटल वाढ सँक्शन. राजकीय डावपेच वाटतात का यामध्ये काही? मी सुरुवातीला सांगितलं, राजकीय डावपेच ही आहे की भ्रष्टाचारी लोकांना त्या कमर्शियलवर डोलाय, ते कमर्शियल एरिया त्यांना खायचे आहे. मी बोललो आता मी तिथं सांगितलं कमर्शियल एरिया नको आम्हाला, ते त्यांनाच देऊन टाका, त्यांचंच कल्याण करा, त्यांना भ्रष्टाचारी करायचं आहे. आम्हाला आमचे गावकरी जे प्रॉपर आमचे लोक आहेत त्यांची सेवा करण्याची आम्हाला मुभा द्या. म्हणून आम्हाला हा तेवढाच भाग, छोटीशी गल्ली तीच जी आहे 1000 लोक वोटर आहेत, तीच गल्ली, ती गल्ली आम्हाला द्या. दुसरं की ह्या लोकांनी 43,000 लोकसंख्या झाल्या असं उल्लेख केलेला आहे, पण मतदार आहेत 32,000च्या वर. मग 43,000 लोकसंख्या आणि 32,000 वोट. मला तुम्ही सांगा, एका कपलच्या घरी एक पोरगा जरी पकडला तरी 16,000 अजून दुसरे नागरिक होत आहेत. म्हणजे 32 आणि 16 जवळजवळ 60,000च्या घरात ही संख्या जाते. पण त्यांनी खोटं तिथे मेन्शन केलेलं आहे की 43,000 लोकसंख्या आहे म्हणून. ते एक आहे, कारण 5 वार्ड मधली लोकसंख्या ही 60च्या घरात जाते, 50, 55 आणि 60च्या घरात नक्कीच जाते. काहीतरी ते देखील एक षडयंत्र आहे. त्या षडयंत्रामुळे हा त्यांना 5-4 मध्ये करण्याचं त्यांना यश आलेलं आहे, पण तेही उघड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. 14 गावे देखील समाविष्ट करण्यात आलेली आहे. 14 गावं समाविष्ट करा, त्यात मला काही प्रॉब्लेम नाही किंवा आम्हाला नागरिकांना प्रॉब्लेम नाहीये. पण 14 गावाला 111 मध्ये समाविष्ट केलं हे खूप चुकीचं आहे. त्याच्यामुळे त्या 14 गावाच्या लोकांना इकडे यावं लागेल. नवमुंबईत काही काम करताना तिथे एक नगरसेवक निश्चित एक तिथला प्रभाग झाला असता, पण पुन्हा देखील ते देखील पुन्हा एक त्याच्यामध्ये एक षडयंत्र दिसतंय. कारण तिथे खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप आता करायचं आहे. तिथे इन्फ्रास्ट्रक्चर कोलमडलेलं आहे आणि ते पूर्वत आणण्यासाठी खूप मोठे जवळजवळ 6,000 कोटी नवमुंबईला त्याला द्यायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी त्याच्यावर डोला ठेवलेला आहे आणि म्हणूनच त्याच्या तशा प्रकारची रचना आहे. ज्याप्रमाणे निवडणुका तोंडावर आहेत, काय वाटतं कुठेतरी न्याय मिळेल, मार्ग निघेल? मला तरी वाटतंय की न्याय मिळाला पाहिजे, कारण खूप मोठी बदनामी होणार आहे महानगरपालिकेचे. आम्ही तर कोर्टात जाणारच आहोत. हे 1000 लोक कोर्टात जातील. 540 लोकांनी जरी लेखी ऑब्जेक्शन घेतलं असेल तरी माझ्या ऑफिसला अजून 300-400 लोकांचे ऑब्जेक्शन नंतर आलेत. कारण प्रत्येक कामाला जातो त्यांना नंतर समजलं, गणपती उत्सव असल्यामुळे त्यांना समजलं नाही. त्याच्यामुळे 1000 लोकांचा तिथे कमीत कमी ऑब्जेक्शन आहे आणि ते 1000 लोक कोर्टात जाण्याची भाषा करत आहेत. नवी मुंबईच्या करदात्याच्या करातनं ती जमा केलेली पुंजी आहे, ती नवी मुंबईला खर्च व्हावी आणि नवी मुंबईचा अजून जास्त प्रमाणात विकास व्हावा. हे आम्ही 3 ऑब्जेक्शन रेस केलेले आहे. त्याच्यावरती 2 ऑब्जेक्शनवरती आता आम्ही त्यांना सजेशन दिलेले आहे, म्हणजे सूचना केलेल्या आहेत. आता जे नवी मुंबईचा नकाशा ते शेवटला त्याच्यावर चर्चा होणार आहे, त्याच्यासाठी मी थांबणार आहे. म्हणजे नक्की कुठेतरी प्री प्लॅन घोळ असं म्हणू शकतो? हां, हे सगळं घरात बसून सगळं एकदम व्यवस्थितरित्या शिजवलेलं आहे. म्हणजे भाजपच्या लोकांना अडचणीत आणण्यासाठी हा सगळा प्लॅन चाललेला आहे. तरी देखील आम्ही ही सूचना इथे मांडलेली आहे. आम्ही दुसरी जी सूचना आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पण मांडलेली आहे. आम्हाला विश्वास आहे मुख्यमंत्री साहेब याच्यावरती एकदम अभ्यासपूर्वक निर्णय देतील आणि तो आम्हाला सर्वांना नवी मुंबईकरांना मान्य असेल. आणि याच्यामध्ये आम्ही नाईक साहेबांना पण सांगितलेलं आहे का आपण याच्याकडे स्थानिक आमदार आहात, या दृष्टिकोनाने आपण याकडे लक्ष घालावं आणि नवी मुंबईच्या लोकांना विकासापासून वंचित होणार नाही, नवी मुंबईवरती आर्थिक भार पडणार नाही 14 गावांमुळे, याकडे देखील आपण लक्ष दिलं. भाजपला अडचणीत आणावं असं तुमचं येस, मत आहे, पण कोणाला त्याचा फायदा होईल असं दिसतंय? नाही, फायदा कोणाला होईल यापेक्षा लोकांचे नुकसान किती होईल हे पकडा लक्षात घेतलं पाहिजे. नगरसेवक होणं हा फायदा नाही आहे. जनतेचा विकासच्या दृष्टिकोनाचा, जनतेचं नुकसान करण्याच्या दृष्टिकोनाने हे सगळं केलेलं आहे. हे जे इलेक्शन का होतात तर विकासासाठी, आणि विकास कसल्या माध्यमातून होत आहे तर आर्थिक बजेट आहे, त्या बजेटच्या मधनं विकास केला जातो. पण बजेटच्या खरी जर ठेवी आहे ती नवी मुंबई करदात्यांच्या पैशातनं जमा झालेली पुंजी आहे. मग ती पुंजी 14 गावाला कशासाठी खर्च करावा? तो नवी मुंबईसाठी खर्च करा. नवी मुंबईच्या करदात्याच्या करातनं जमा झालेला पैसा आहे तो, आणि त्या पैशातनं नवी मुंबई हे देशातलं अव्वल नंबरचं शहर आहे. तर ते शहर तसं स्वच्छ आणि सुंदर राहावं आणि अधिक जाणीवपूर्वक हेतुपुरस्कृत टाकली आहे. आमच्यावरती ते लादावं म्हणून टाकलेली आहे. आम्हाला विश्वास आहे न्यायदेवतावरती आणि मुख्यमंत्र्यांवरती. मुख्यमंत्री त्याच्यावरती समतोल विचार करतील आणि नवी मुंबईकरांना
त्याला न्याय देतील. कोण प्रयत्न करतो नेमका अडचणीत आणण्यासाठी? आता ते कोण करतं याच्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि ते मी बोलण्यापेक्षा सगळ्या या नवी मुंबईच्या 18 लाख जनतेलाही माहिती आहे का नवी मुंबईवरती जाणीवपूर्वक अन्याय करण्याचा कोणाचा दृष्टिकोन आहे. नवी मुंबई जी स्वच्छ सुंदर आणि असं नियोजित शहर आहे, या शहराचा कसा न्यायन्याय होईल ह्याच्यासाठी काही लोक पलीकडे बसून नवी मुंबईच्या पलीकडे बसून याचं सगळं नियोजन करत आहेत. तर त्यांना परमेश्वराला आमची इच्छा आहे की परमेश्वराने अशा लोकांना सद्बुद्धी द्यावी. बघा, जे काय त्यांनी प्रारूप प्रभाग या ठिकाणी जे रचना बनवलेली आहे ती टोटली चुकीची आहे, सगळ्या ठिकाणी केलेली आहे आणि जाणून बुजून अशा पद्धतीने केलेले आहे जे कोणी अधिकारी आहेत त्यांनी. सर्वात महत्त्वाचा आमचा मुद्दा होता की आरुली प्रभाग जो आहे, प्रशासकीय प्रभाग आरुली आहे आणि त्याच्यातला RTA जो विभाग आहे आमचा, जो आरुली प्रभाग प्रशासकीय याच्यामध्ये येतो आहे, तो सरळ उचलून घणसोली प्रशासकीय नोडमध्ये टाकलेला आहे. तर नियमामध्ये असं नसतं आहे, कारण सुरुवातीपासून गेली नगरपालिका अस्तित्वात आली तेव्हापासून जे RTAची लोक प्रशासकीय विभाग म्हणून आरुलीला वार्डमध्ये येत आहेत. त्यांच्या पाण्याची बिलं, त्यांचे प्रॉपर्टी टॅक्स, त्यांना जे आणखी काय जर सुविधा लागत असतील त्याच्या पलीकडे एखाद्या त्या आरुली वार्डमध्ये एखाद्याचं कोणाचं निधन झालं किंवा एखादा मुलगा जन्माला आला तर त्याचं जन्ममृत्यूचा दाखला हा आरुली नोडमध्येच मिळेल. तो घणसोलीला कसं जाईल? आणि तो तेवढा भाग जो उचलला तो टोटल 3 किलोमीटरपर्यंत त्या ठिकाणी जॉईन केलेला आहे, म्हणजे शेतकरी शिक्षण संस्थेच्या हायस्कूल तिथपर्यंत जॉईन केलेला आहे. तर आम्ही नियमाप्रमाणे त्यांना सांगितलेलं आहे की साहेब, जी तुम्ही लोकसंख्या दिलेली 40चा टार्गेट 40,000चा, त्याच्यामध्ये 10% कमी किंवा जास्त होऊ शकतो. तर तिथे लिहून आम्ही सगळ्यांना सांगितलं की RTA जो विभाग आहे तो प्रभाग क्रमांक 5मध्ये टाकावा आणि सेक्टर 5चा जो भाग आहे, जो मेन रोड आहे, कधी तोडताना मेन रोड तोडतायत, हायवे रोड आहे, तो हायवे रोडच्या इथून सरळ न घेता अंडरपासच्या इथून आतून घेतलेला आहे आणि आतून घेऊन तो प्रभाग रचना अशी केली की रेल्वे ट्रॅकवरून एक म्हणजे मेन ठाणा बेलापूर रोडला जायचं आहे. म्हणजे ही जी रचना केलेली आहे, तर आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की सेक्टर 5 जो आहे तो पूर्ण कधी पण जो एक्सप्रेस हायवे असेल किंवा 35 मीटर वाईड वाटतं, डिवायडरकडून एका वाटा जातो, डिवायडरच्या दुसऱ्या बाजूने सेक्टर 6-7 त्या बाजूला जातो. पण यांनी तसं न करता सेक्टर 5पर्यंत एक तो डिवायडरपर्यंत मेन रोडला न ठेवता आतल्या रोडवरून कापला आणि बरोबर पुन्हा सेक्टर 16-17 आला, तो पुन्हा हायवेला आणलेला आहे. तर असं न करता जर सरळ केलं असतं तर सेक्टर 5, 16-17 ते एकत्र आला असता. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की तो सेक्टर 8A भाग या बाजूला घ्या, त्याची लोकसंख्या जी आहे ती मला वाटते 1800, 1600, 1800 आहे आणि मग सेक्टर 5 पुन्हा तिकडे त्या प्रभाग क्रमांक 4ला जोडला तर त्याचीही तेवढी संख्या आहे आणि मग त्याच्या पद्धतीने 41,000 आणि 42,000 होते. बऱ्याचशा ठिकाणी 45,000च्या वर काही जवळजवळ 7 प्रभाग असे 45,000-45,000चे आहेत, काही 44,300 आहे, अशा पद्धतीने असे 16 प्रभाग आहेत. तर आम्ही त्या ठिकाणी मागणी केली की हे जे चुकीचे प्रभाग आहे तुम्ही आम्हाला घणसोली प्रभाग रचनेमध्ये न करता तो RTA वार्ड प्रभाग क्रमांक 5मध्ये घ्यावा आणि जो सेक्टर 5चा जो भाग सरळ करून तो भाग प्रभाग क्रमांक 4मध्ये घ्यावा, अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी रिक्वेस्ट केलेली आहे. 100%. मी तर असं म्हणेल की तुम्ही रडल्यासारखं करा, मी मारल्यासारखं करतो. जे आतापर्यंत कालपर्यंत जे पेरलं तेच आता या निवडणुकीला उगवलेलं आहे. जिसके हात में लाठी उसी की भैंस, अशा पद्धतीने केलेलं आहे. आणि खास करून मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आम्ही उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक आरुलीमध्ये 4 जण आहोत. त्याच विभागामध्ये अशा पद्धतीनं जे केलेलं आहे की जेणेकरून चुथाळा केलेला आहे, म्हणजे असं म्हणता येईल की हे नियमामध्ये न करता मनमर्जीप्रमाणे केलेलं आहे. तर टोटल आमचे 38 नगरसेवक होते गेल्या याच्यामध्ये 2015ला. त्याच्यातून आम्ही एक नेरुलमध्ये विशाल ससाने आणि आरुलीमध्ये आम्ही चेतन नाईक, करण मडवी, विनय मडवी आणि MK मडवी आणि बरोबर आमचे जे आम्ही 4 जण आहोत जे आरुली विभागामध्ये ते आमच्या त्याच विभागामध्ये अशा पद्धतीने 3-4 तुकडे करून टाकलेले आहेत. तर हे जाणून बुजून केलेलं आहे, काही हरकत नाही. भगवान के घर में देर आहे अंधेर नाही आहे आणि लढू आम्ही. पण जो आमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही आरुली प्रशासकीय विभाग जो सेक्टर 8 आहे
तो घनसोली प्रशासकीय नोटमध्ये नाही टाकू शकत, कारण त्यांच्या सगळ्या नोंदी इकडे आहेत. तर तेवढा भाग आम्ही या ठिकाणी घ्यायला सांगितला आहे आणि तो जर या ठिकाणी घेतला गेला नाही आहे तर आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये जाणार. रचना करताना फार चुकीचा निकष लावून या ठिकाणी वाढची रचना झालेली आहे. माझा प्रभाग जुना प्रभाग क्रमांक 15 हा हायवेच्या पूर्णपणे उत्तरे पलीकडे होता, परंतु आता नवीन प्रभाग रचना जी झाली आहे ती वार्ड क्रमांक 5 हा पूर्णपणे हायवेमध्ये दोन्ही बाजूनी विभागला गेलेला आहे. माझा जो उत्तरेचा भाग आहे वार्ड क्रमांक 5 मधला जो उत्तरेचा भाग आहे, सेक्टर 14, 15, 11, 12, 13, 18चा काही भाग हा भौगोलिक सलगतेच्या दृष्टिकोनातून वार्ड क्रमांक 4मध्ये जोडायला हवा होता, परंतु कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी निकष न लावता हायवे न पाहता त्यांनी 5मध्ये जोडलेला आहे. तरी माझी या ठिकाणी प्रशासनाला निवडणूक आयोगांना माझी विनंती आहे की आपण लोकांच्या सर्व भौगोलिकदृष्ट्या पाहता लोकांच्या हिताचं आणि मताचा टक्का वाढण्याकरता जर आपण जो प्रभाग क्रमांक 5मध्ये जो उत्तरेचा जो 14-15 जो भाग जोडला आहे तो पूर्णपणे 4मध्ये घेण्यात यावा, की जेणेकरून प्रत्येक नागरिकाला त्या गोष्टीला सुलभतेचा होऊन जाईल. आणि खरं पाहिलं तर ज्या दृष्टिकोनातून हा प्रभाग रचना केले याच्यामध्ये काहीतरी यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. तर हा जनतेचा विचार न करता यांनी काही वेगळ्या मार्गाने केलेला आहे. तरी माझी कृपया, मी त्या ठिकाणी स्थानिक नगरसेवक आहे जुना प्रभाग क्रमांक 15चा. आजच्या घडीला आपण लोकांच्या एवढे लोक संभ्रमात आहेत की आम्ही दोन्ही बाजूला हायवे क्रॉस कसा करू शकतो, कारण 3-1 किलोमीटरचं अंतर आहे. तर आमची या ठिकाणी आयुक्तांना त्याचबरोबर जे निवडणूक आयोगाचे जे प्रतिनिधी आले त्यांना आमची विनंती आहे की जो माझा प्रभाग क्रमांक 5मध्ये जो उत्तरेचा भाग आहे सेक्टर 14, 15, 11, 12, 13, 18चा काही भाग तो 4मध्ये जोडण्यात यावा ही आम्ही आज विनंती केलेली आहे. आणि या ठिकाणी किती आम्हाला यश येते पाहू आपण. मला वाटते सगळ्या महाराष्ट्रात ज्या काही 23-26 महानगरपालिका आहेत तिथे सत्ताधाऱ्यांना पाहिजे त्या पद्धतीची वॉर्ड रचना करताना महानगरपालिकेचे सर्वच अधिकारी दिसतात. आणि त्याला नवी मुंबई महानगरपालिकेतली प्रभाग रचना सुद्धा अपवाद नाहीये. नवी मुंबईत सुद्धा पूर्वी व्हाईट हाऊसवरून या सगळ्या वॉर्डच्या रचना व्हायच्या, आता फक्त ठाण्याच्या बंगल्यावरून वॉर्ड रचना होते, प्रभाग रचना होते. एवढंच काय तो फरक राहिलेला आहे. नैसर्गिक नाले असतील, रेल्वे ट्रॅक असतील, निवडणूक आयोग स्वतः सांगतंय की हे निकष पाळूनच प्रभाग रचना व्हायला पाहिजे, वॉर्ड रचना व्हायला पाहिजे. कुठलेही निकष पाळलेले नाही. म्हणजे जुईनगरचा जो वॉर्ड आहे तो रेल्वे पटरी क्रॉस करून वाशी गाव आणि वाशीला जोडला गेला. म्हणजे ही कुणाच्या डोक्यातली सुपीक आयडिया आहे? कुठल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला हे वाटतं? हे फक्त ठाणे सांगतं आणि त्या पद्धतीने महानगरपालिकेचे अधिकारी त्यांच्या सोयीनुसार ही प्रभाग रचना करतायत. याला आम्ही आक्षेप हरकती घेतलेल्या आहेत. मला वाटतं भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवकांनी अनेक ठिकाणी घेतलेले आहेत. हे दुर्दैव की सत्ताधारी मध्ये भारतीय जनता पक्ष आता म्हणतो की आम्ही नाहीच झालं तर निवडणुकीवर बहिष्कार टाकू. याच्यातून महानगरपालिकेचे अधिकारी मुख्यमंत्र्यांनी योग्य तो संदेश घ्यावा आणि ही प्रभाग रचना सदोष व्हावी. जे काय आता ज्या पद्धतीने चालू आहे त्याच्यात पारदर्शकता नाहीये. ती पारदर्शकता आली. प्रशासकीय वॉर्ड आहेत, आज 8 वॉर्ड ऑफिसेस आहेत. आपण कशा पद्धतीने वाशीच्या वॉर्ड ऑफिसरला सांगणार की नेरूळमध्ये काम करा आणि नेरूळच्या माणसाला सांगणार तुर्बे वॉर्ड ऑफिसमध्ये काम करा. शेवटच्या मतदारापर्यंत उमेदवारांनी जाणं हे लोकप्रतिनिधींना कठीण होऊन जाणार.